रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड जी आहे ती 16 मार्च रोजी होणार आहे। यापूर्वी जिल्हा परिषद गटामधून या ठिकाणी निवडून आलेल्या भाजप उमेदवारांचा गट या ठिकाणी स्थापन केलेला आहे आणि स्वतः जिल्हाध्यक्ष सर आणि जिल्ह्यातून निवडून आलेले भाजपचे पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य अशा दोघांचाही गट या ठिकाणी स्थापन केलेला आहे। आपल्यासोबत रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष भाजपचे आहेत प्रशांतजी यादव सर। जसं गट स्थापन केलेला आहे, निवडणूक 16 तारखेला या ठिकाणी होते आहे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी। काय आज गटनेता म्हणून कोणाची निवड करण्यात आली? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांच्या गटाची माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आज गटस्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाली। या प्रक्रियेदरम्यान आमच्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सतीश मोरे, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी, शहराध्यक्ष रत्नागिरी शहराचे दादा टेकणे यांच्यापासून सगळी मंडळी उपस्थित होते। पक्षाच्या आदेशाप्रमाणे भारतीय जनता पार्टी जिल्हा गटनेतेपदी प्रमोद आदटराव यांची पक्षाने नियुक्ती केलेली आहे आणि तशा पद्धतीचं पत्र आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे सादर केलेलं आहे। स्वतः गटनेते निवड झालेले प्रमोद आदटरावजी सुद्धा आपल्यासोबत आहेत। आदटराव साहेब, जायंट क्लिअर ठरलेला होतात या ठिकाणी, अशा पद्धतीनं भाजपनं पुन्हा एकदा न्याय दिलेला आहे आणि गटनेतेपदी निवड केलेली आहे, काय सांगाल? आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आणि दोन्ही जिल्हाध्यक्ष सन्माननीय यादव साहेब आणि सन्माननीय मोरे साहेब यांच्या माध्यमातून आज माझी जिल्हा परिषदेमध्ये गटनेता म्हणून निवड झाली। निवडणुकीमध्ये जायंट किलर वगैरे हे सगळे विषय आपल्यासाठी जरी योग्य असले तरी मी माझी भूमिका निवडणुकीमध्ये पार पाडलेली आहे। याच्यापुढे पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे काम करणं एवढीच भूमिका माझ्यासाठी महत्त्वाची आहे। नक्कीच या ठिकाणी गटनेतेपदी भाजपची जे निवडून आलेले सदस्य आहेत त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे। आता नेमकं जिल्हा परिषद अध्यक्षपदानंतर उपाध्यक्षपद भाजपच्या पदरात पडणार का याचीच उत्सुकता भाजपच्या पदाधिकाऱ्यांना लागून राहिलेली पाहायला मिळते आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।